नमस्कार, हरे कृष्णा। आज आपण नवरात्री विशेष उपवासाची बटाटा पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। या पुऱ्या अगदी मोजक्या साहित्यात आणि 10 ते 15 मिनिटात बनवून होतात। मस्त टम्म फुगणाऱ्या या पुऱ्या चवीला तर अप्रतिम लागतातच आणि खमंग आणि खुसखुशीत सुद्धा बनतात। दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणी सोबत तर ही पुरी खाऊ शकतात, पण अशी जरी खाल्ली तरी एकदम भारीच लागते। तर अशा या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहेत। वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो बटाटे असतील। त्याची आता साल काढून घेतली आहे आणि आता त्याला आपण पहिल्यांदा किसून घेऊया। इथे एक महत्त्वाची गोष्ट, बटाटे किसूनच घ्या, नुसते हाताने असे दाबून वगैरे घेऊ नका, कारण आपल्याला पुरीसाठी पीठ मळायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित असं मळलं गेलं पाहिजे। बटाटा इथे किसून झाला आहे। आता यामध्ये घालायचं 1 कप वरी तांदळाचं पीठ। तर इथे ह्याला वरी तांदळाला भगर पीठ सुद्धा म्हणतात। तर इथे मी रेडीमेडच पीठ मिळालं होतं तेच वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे रेडीमेड पीठ नसेल तर तुम्ही घरी वरी तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून घेऊन नंतर ते एकदा बारीक चाळणीने चाळून घेऊ शकता। यामध्ये आता 1 चमचा रेड चिली फ्लेक्स टाकले आहेत। याऐवजी तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक वाटून त्याची पेस्ट इथे घालू शकता। 2 मोठे चमचे तीळ घातले आहे। हे तीळ जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरी चालतील। पाव चमचा लाल तिखट घातला आहे। लाल तिखटामुळे कलर खूप छान येतो। त्यानंतर चवीपुरते सेंधा मीठ घातलेत आणि आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। बटाट्याचा ओलावा असतो त्यामुळे पहिल्यांदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पीठ मळण्यासाठी नंतर आपल्याला कितपत पाणी लागेल याचा अंदाज आपल्याला येऊन जातो। या ठिकाणी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, पण पुरी करण्यासाठी अजून गोळा तयार नाहीये पिठाचा। तर या ठिकाणी आपल्याला आता थोडं कोमट पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। वरी तांदळाला चिकटपणा कमी असतो त्यामुळे इथे कोमट किंवा असं गरम पाणी, हलकं गरम पाणीच वापरायचं, म्हणजे व्यवस्थित पीठ मळता येतं। समजा पीठ मळताना ते खूपच सैल झालंय किंवा त्याचा व्यवस्थित असा एक गोळा तयार होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं साबुदाणा पीठ, म्हणजे चिकटपणासाठी साबुदाणा पीठ किंवा राजगिरा पीठ किंवा एखादी उपवासाची भाजणीचे 2-3 चमचे पीठ इथे घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकता। मळलेल्या पिठावरती छोटा 1 चमचा तेल वरून घालायचं आणि हे एकसारखं करून घ्यायचं। मळलेल्या पिठाच्या लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या, कारण जितकं जास्त वेळ पीठ बाहेर येईल तितकं ते सैल होत जातं। आता हाताला थोडंसं तेल लावून पुरीच्या आकारासारखे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। गोळा दाबून पाहायचा, कुठे चिर किंवा भेगा जात नाही, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलंय। आता या पुऱ्या आपल्याला थापून करायच्या आहेत। त्यासाठी इथे मी बटर पेपर घेतलाय, त्याला तेल लावून घेते। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा कागद सुद्धा इथे वापरू शकता। आता जो गोळा आहे पिठाचा त्यालाही दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं, बटर पेपर वरती ठेवायचा, वरच्या बाजूला पुन्हा थोडंसं तेल लावायचं, दुसरा बटर पेपर वरती ठेवायचा आणि एका वाटीच्या मदतीने, जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हलके हाताने ती वाटी फक्त त्यावरती फिरवायची की आपली ही पुरी व्यवस्थित अशी थापली जाते। बघू शकता तुम्ही, पुरी थापताना थोडीशी जाडसरच ठेवायची, म्हणजे छान टम्म फुगतात या पुऱ्या। आणखी एक पुरी थापून दाखवते। पहिल्यांदा वाटी हलकीशी प्रेस करायची, दाबून घ्यायची, म्हणजे त्यानंतर हलक्या हाताने वाटी कडेकडेने फिरवायची, म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित पुरी थापली जाते। समजा कडा कुठे भेगा किंवा चिरा गेल्या असतील तर बोटाच्या मदतीने त्या व्यवस्थित करून घ्यायच्या। 2-3 पुऱ्या थापून झाल्या की लगेचच त्या तळायला घ्यायच्या। पुऱ्या थापत होते तोपर्यंत इकडे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं एकदम कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक पुरी सोडायची। पुरी तेलात सोडल्यानंतर पहिल्यांदा झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने बाजूने थोडं तेल त्याच्यावरती उडवायचं, म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगायला मदत होते। पुरी तळण्यासाठी आधी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं, त्यानंतर हाय टू मीडियम फ्लेम वरती पुरी तळून घ्यायची, म्हणजे छान अशी खमंग आणि खरपूस या पुऱ्या तळल्या जातात, अजिबात जास्त तेलकट होत नाहीत। इथे बघू शकता दोन्ही बाजूनी मस्त असा सोनेरी रंग आला आहे, छान टम्म फुगली आहे ही पुरी। तर आता आपण याला काढून घेऊया। अशाच पद्धतीत बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेते। इथे पुऱ्या बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे पीठ एकदम जास्त सैल नाही मळायचं, थोडंसं घट्टच मळायचं। 2-3 पुऱ्या थापून झाल्यानंतर लगेचच पुऱ्या तळायला घ्यायच्या आणि पुऱ्या तळताना हाय टू मीडियम फ्लेम वरतीच तळायच्या। स्लो गॅसवरती पुऱ्या तळल्या तर त्या खूप तेल पितील आणि खूप तेलकट होतील। तर या ठिकाणी आता या पुऱ्या तळून झाल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त
मस्त खमंग खरपूस आणि खुसखुशीत अशा आपल्या या पुऱ्या इथे तयार झाल्या। रंगही फार सुरेख आलेला आहे। तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते, हे पहा मस्त खुसखुशीत पण आहे आणि तितकीच ती मऊ सुद्धा आहे। तर तुम्हीही या नवरात्रीला अशा पद्धतीने उपवासाची बटाटा पुरी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्येही जरूर कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, सात्विक खा। धन्यवाद। हरे कृष्णा।